नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेत. आता दिवस उगवून बराच वर आलाय. इकडं आंघोळीची लगबग चालू आहे. मुलांची आज रविवार सुट्टी असल्यामुळं शेळ्यांचा काला चालू आहे. मका टाकायच्या शेळ्यांना आता टाकले आता. आणि आता चला शेण झालट करून घेते. सगळं बघून झालं. आता गुरांना वैरण आणून टाकते. आणि इथं पालकाची रानातली ताजी ताजी भाजी आणून इथं सुकी भाजी केली पालकाची. आता वाजले त्या 9:30 आणि इथं मी शेणला वैरण काढायला आली. आणि गुरांना पण आज आपल्याला गिनीगोलच काढायचं आहे, कारण का ऊसाची कुटी संपली. गिनीगोलच टाकणार आहे आज सकाळ सकाळ. परत दुपारनं आपल्याला ऊस आणायला जायचं आहे. तर चला शेळ्यांना नेऊन टाकते आधी, वरडायला लागले ते. आणि मग गुरांना काढते. शेळ्याला वैरण टाकून झाली आता. आणि आता गुरांना गिनीगोलाची वैरण टाकली आज सगळ्या. आज आहे रविवार, तर इथं शाबू भिजत घातला होता. शाबू करून घ्यायला लागली. आता आम्ही सगळेजण शाबू खायला बसलोय. बाल्या, आदू, बापू, राधा बाहेर पुसायचं चालू आहे. त्यामुळे आम्ही आता रूममध्ये बसलोय सगळेजण शाबू खायला. सगळ्यात आवडीचा शाबू म्हणजे बाल्याचा आवडीचा शाबू आहे का ना. बाल्याला लय आवडतो शाबू आमचा. तसं सगळ्या मुलांना पण आवडतो, पण सगळ्यात जास्त बाल्याला आवडतो. तर आता पाणी तावून सावलीला बांधले. आता इकडं कपडे भिजत घातली होती. सगळी कामं असतो गुरांना वैरण ती टाकच तर. आणि आता कपडे भिजत धुवायला घेते. चांगली भिजली ती. मोटर चालू झाली आता. आणि आता मोकळ्या पाण्यामध्ये कपडे धुवून घेते. कपडे धुवून झाले आता. आणि 12:30 वाजले. ते ऊन असं भरपूर कडक पडले. आणि आता सावलीखाली आमच्या बाल्याचा खेळ चालू आहे. काय खेळतोय बाल्या? काय केलं इटचं? तर यात्रेमधून गाड्या आणल्या होत्या, त्याचा खेळतोय गाड्यांसोबत. कामं झाली ती माझी. आणि आता वाजले त्या 1:30. तर भिमुगाची दारं धरायला चालू होती. काल जरा 2-3 5-6 झाली दारं धरायची. आणि आता 3 दारं राहिली होती द्यायला सारं. मग आता दुसऱ्या ह्याच्यावर लावले. आता फक्त एकच सार राहिला भिमुगाचा भिजवायचा. आणि घरी आले ते दादा. चला आता ताईला न्यायला दादा आले. ते जाते ना ताई. आता भांडी झाली आता. आणि मोटर चालू केली. भिमुगावर पाणी लावले. मामा दार धरते ते. त्याची पाणी भरून घेतलं. भांडी घासून झाली. आणि इथं दादा आलेत ताईला न्यायला.
दादांसाठी लिंबाचा सरबत केला होता, ग्लासांमध्ये भरून देते. बापूने सरबत केलंय मामांसाठी त्यांच्या. मस्तपैकी आई एक ग्लास भरून घेते. तर मंडळी, आपण लोणचं बनवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं लोणचं आहे, तुम्ही बघू शकता क्वालिटी याची. आणि हे गावरान आंब्याचं गावरान पद्धतीनं बनवलेलं लोणचं आहे. जर का तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर 9689144285 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर कळवू शकता. ही आपलं लोणचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता केलेलं आहे. जसं की नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, मीठ, तेल, हिंग ह्यांचा वापर करून आपण हे लोणचं मुरायला घातलेलं आहे. तर हे नैसर्गिक पद्धतीचं आपलं लोणचं तुम्हाला, मला अशी आशा आहे की तुम्हाला जरूर आवडणारी. ऑर्डरसाठी व्हॉट्सअप नंबरवर कळवा. धन्यवाद. तर दुपारचं कडक असं ऊन पडलंय. ताई 2 दिवस राहिल्या होत्या लोणचं मुरवण्यासाठी आणि आज दादा आलेत न्यायला. चालले त्या दादांसोबत. निघालेत आता. होय होय काळजी घ्या होय होय तुमची नाही लोणच्याची. होय होय घेतो घे. नाही आमची म्हणजे आमची पण घेतो, लांच्याची पण घेतो. हलवा तेवढं सकाळ संध्याकाळ. होय होय विनोद झाला तेवढा. चला मग काय. फोन करून जाऊ का म्हणला बाप्पांना जायचं तर. हात धरलेला बाय बाय. जाऊ दे. वाजले त्या 4:30 आणि आभाळ आले इकडल्या साईडला. शेळ्यांना वैरण आणून टाकते आता. भरपूर आभाळ आले. शेळ्यांना वैरण आणून टाकले आता. आणि इकडं गुरं पांदावून घ्यायला लागले. मुगाच्या साऱ्यामध्ये काशी भोपळ्याचा वेल आलाय छान असा. संध्याकाळच्या 6 वाजून गेले. ते चूल पेटवली स्वयंपाकाला. चपात्या करून घ्यायला लागले आता मी इथं. चपात्या करून झालेल्या आता. करून झालते इकडे माझ्या. आणि इकडं दुसऱ्या चुलीवर भाजी तयारी चालू. बटाट्याची भाजी केली आणि इकडं मिरचीचं तुकडं करून मिरची केले डाळ टाकून.